नितीन का पुढच्या टर्म मध्ये गुजराती मध्ये करतील सर. मला हिंदी करायला सांगतात, त्यांनाही गुजराती करायला हवी. उभ्या मॅचच्या दिशेने द्वितीय फेरीला प्रारंभ होतो. मैदानावरती कोपर संघ पडलेच्या अगेन्स्ट तयार होते. आत्ताच एक सामना ते खेळले, लगेच त्यांना खेळावं लागलं. त्यामागचं कारण की जो पहिला सामना त्यांचा होता त्यांना पहिल्या फेरीला शेवटचा सामना खेळावा लागला आणि पडलेने आज गेसरला पहिल्या सामन्यात पराभूत केलं होतं. जबरदस्त खेळ झाला. आदर्श क्रिकेट संघ पडलेचा या टीम मध्ये नानांचा कमबॅक झालाय जे पहिल्या मॅच मध्ये आपल्याला दिसले नाही आणि त्यांच्या येण्याने कुठेतरी बॉलिंग मधली धार वाढताना दिसेल. तर टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे पडले टीमने. पडलेने जिंकला की कोपरने? कोपरने जिंकले, कारण त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या मॅच मध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि काय जबरदस्त खेळ केला सुगनाथ उर्फ लाराने. आणि लारा या संघाची रन मशीन आहे. लाराने आजवर या संघासाठी कित्येक अविस्मरणीय खेळ साकारले आहे आणि नेहमी म्हणतात की पद बडा नि कद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. खरं संघ अडचणीत होता, धावाच येत नव्हत्या, पण लाराने च्या पद्धतीने बॅटिंग केली. 51 धावांची एक विस्फोटक खेळ साकारली, त्यामध्ये 5 षटकार आपण बघितले आणि लाराने पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं झळकावलं. आज या स्पर्धेमध्ये आपण विकेट हॅट्रिक बघितली, 5 गडांचा हॉल देखील पूर्ण करताना आपण मनीष मडवीला बघितलं रेग्युलरच्या माध्यमातून. आपलातून खेळ झाला. विकेट हॅट्रिक आणखीन एक आपण 40+ मध्ये बघितली जी बबन चौधरी यांनी पूर्ण केली. आणि या मॅच मध्ये आपण बघितलं अर्धशतक, ते म्हणजे लाराचं. जबरदस्त फॉर्मात आहे लारा यंदाच्या अंगामात. लाराच्या काही मॅचेस आम्ही बघितल्या आहेत, काही मॅचेस आम्ही कव्हरही केल्या आहेत. स्पेशली आपण जर बघितलं तर मला आठवतंय देसाईच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती त्याने जबरदस्त खेळ केला होता. आणि आज या स्पर्धेमध्ये संघ अडचणीत असताना त्याची ती अर्धशतकी खेळी संघाला विजयासाठी फार मौल्यवान ठरली आणि मैदानावरती यजमान मानपाडा संघाला पराभूत करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. मॅन ऑफ द मॅच ते राहिले. आज आपण बघितले पप्पू बारने 31 धावा केला 13 चेंडूत. पुढच्याच मॅच मध्ये जोळगावच्या राजन शेलार यांनी 31 केला, त्या देखील 13 चेंडू मध्ये आपण केल्या. आज प्रेम ज्युनियरची आपण गोलंदाजी बघितली, ज्याने 2 ओव्हरमध्ये 13 धावा दिल्या, 3 विकेट प्राप्त केले. आणि लसित मलिंगा उंबारली संघाचा सोमनाथ, ज्याने एका षटकात केवळ 2 धावा आणि 3 विकेट, हे वैशिष्ट्य राहिलं. त्याचबरोबर आत्ताच आपण अर्धशतकी खेळ बघितली. तर आजच्या या रात्रीमधलं हे वैशिष्ट्य आपण बघितलं या स्पर्धेमधलं. तर दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय. कोपरने टॉस जिंकून पुन्हा एकदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी आपण बघितलं तर आमचे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचे सगळे सदस्य थोड्या क्रीज त्या ठिकाणी पुसट झाल्या होत्या, त्यांना डार्क करण्यात आले, पुन्हा एकदा ते आखण्यात आलेले आहेत. आणि आपण नेहमी करतो रजनीकांत देखील त्या ठिकाणी आपण बघितलं अत्यंत चांगली कामगिरी या संपूर्ण टीमची. तर बॉलिंग मध्ये थोडीशी निराशा झाली. मानपाडा संघाकडनं सुरुवात खूप चांगली झाली होती, पण त्यानंतर लाराला रोखता आलं नाही आणि त्यामुळे लारा नावाचं वादळ मैदानावरती घोंगावत राहिलं आणि त्या वादळाने मात्र एक मोठी धावसंख्या उभी करून दिली आपल्या संघा कोपरला. तर होळीवा मैदानाच्या दिशेने पहिले षटक घेऊन त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मात्रे उर्फ नाना तयार होता, जे पहिल्या मॅच मध्ये नव्हते आणि आता मात्र ते कमबॅक करतायत. तर ओपनिंग प्लेअर मैदानावरती ड्राईव्ह केलाय, चेंडू लॉंग ऑनला फील्ड तैनात आहे. त्या ठिकाणी थोडस पंबल सचिन कडनं झालेलं आहे. 12:30 वाजून गेलेले आपण बघतोय. दुसऱ्या फेरीला प्रारंभ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती सिंगलने अकाउंट ओपन करतायत त्यावेळेस सुगनाथ. स्टार्टिंगला प्रवीण मात्रे त्या ठिकाणी येत आहे. यावेळेस मात्र आपण बघतायत घुडल्यांवरनं उसळणारा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला. त्या ठिकाणी बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू स्लाइटली आतमध्ये आणला होता नानाने. डॉट बॉल. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर मात्रे तयार. स्टार्टिंगला बॅट्समन प्रवीण मात्रे. फुल लेंथ होता, फुल टॉस होता, बॅट वर व्यवस्थित आला ना. एज या ठिकाणी अंपायर सांगतात लेग बायज आहे आणि असं वाटलं की बॅटची एज लागले की काय, पण अंपायरने सांगितलं इट्स अ लेग बायज. लेग बायच्या रूपाने धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 2. लाराला या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल, पण बघूया समोर पडले संघ आहे, नवीन सामना, नवीन प्रतिस्पर्धी आणि सगळं काही नव्याने आता इथून सुरुवात करावी लागेल. हवेत आहे झेलची शक्यता.
ओ हो काय फर्स त्या ठिकाणी पीटी होते प्रल्हाद ठाकूर. क्या जबरदस्त आपण बघतायत. 100% कमिटमेंट काय असते माहिती आहे. लाराचा झेल होता पकडण्यासाठी जीवाचं रान केले. जीवाच्या आकांताने हा प्रयत्न झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा काय झेप घेतली आहे. फार कठीण असतं आणि फार मोठा रिस्क त्यांनी घेतलेला आहे. 3 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने खेळतात. फिल्डर आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला धावचीची संधी होती पण थ्रू वाला नाही व्यवस्थित. या दरम्यान 1 धाव. गोलंदाजी आतापर्यंत चांगली होते. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 4 धाव आलेले आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी पहिल्या प्रगतीपथावरती आतापर्यंत चेंडू या ठिकाणी झालेले ते म्हणजे 5. केवळ 4 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. नियमाप्रमाणे दुसऱ्या फेरीच्या सगळे जे मॅचेस आहेत त्या 4 ओव्हरच्या होणार आहेत. स्ट्राईकला लारा सुगनाथ उर्फ लारा. बॅटची पण बघा नशीब कशी साथ देते लाराची. मगाशी झेल कठीण होता पकडता आला नाही. हा चेंडू हवेत गेला आणि त्या ठिकाणी 2 फिल्डरच्या अगदी मधोमध लँड झाला आणि या दरम्यान सिंगल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल काय घडलं होतं. मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला होता आणि मागचा या ठिकाणी झेल दाखवतात आम्हाला. ओहो काय प्रयत्न बघा. हातावरती पूर्णपणे त्यांचं या ठिकाणी शिराचं वजन आलं होतं पण एफर्ट चांगले होते. प्रयत्न करतात हीच मोठी गोष्ट आहे. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 5 धावा झालेल्या आहेत. षटक पहिलं संपन्न झालंय. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना कोपरने पहिल्या सामन्यात मानपडा पराभूत केला तर आज संध्याकाळी पडले संघाने गेसर संघाला पराभूत केलं होतं. सुभाष यांची बॅटिंग आपण बघितली. मॅच काय जबरदस्त फिनिश केली. 2-6ची गरज असताना तो षटकार मारला आणि 1 चेंडू राखून ती मॅच आपल्या संघाला जिंकून दिली ती सुभाषने. सामना फार रोमांचक झाला होता. बॉलिंग मार्क वर सचिन ठाकूर त्या ठिकाणी तयार होत आहे. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी सचिनची राहिली. बॉलिंग मध्ये पुन्हा एकदा तीच अपेक्षा असणार पण समोर सुगनाथ आहेत. 3 वरती खेळतात. 3 चेंडूचा सामना केलेला आहे. 100च्या स्ट्राईक रेटने या ठिकाणी ते बॅटिंग करतायत. सचिन टू लारा. ओहो केलं हवेत. यावेळेस मात्र काय घडलंय. किस्मत भी बहादुर का साथ देते ते उगाच नाही म्हटलं गेलं. आणि बघा तिसऱ्यांदा या ठिकाणी ही संधी चालून आली होती. झेल ड्रॉप झालाय. फिल्डर होते त्या ठिकाणी नितीन पाटील. बघा झेल सोपा होता आणि बघा नितीन यांचे एफर्ट्स. जीवनदान सुगनाथला देणं फार महागात पडू शकतं. सुगनाथ जर शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबला तर धावांचा पाऊस तो पाडू शकतो. हो हवेत आहे. पुन्हा एकदा संधी झेलची. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण बघतायत एफर्ट जबरदस्त आणि या ठिकाणी झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होत आहेत. मैदानावरती या ठिकाणी धक्का लागतोय प्रवीण माद्रेच्या रूपाने कोपर टीमला. सुभाष ठाकूर. यानंतर रेग्युलर फॉर्मॅटचे मॅचेस. सो दोन्ही रेग्युलरच्या टीम्स उंबारली आणि त्याचबरोबर सापाड तयार राहा टॉस साठी. कॅप्टन येऊन तांबा. न्यू बॅटर मैदानावरती येत आहे विनोद. ड्राइव्ह केलाय लॉंग ऑनला. फिल्डर वेगाने येत आहेत. सुभाष चांगलं क्षेत्ररक्षण थोडंसं बंब झालं होतं पण त्याचा काही फरक पडला नाही. केवळ 1 धाव दरम्यान आणि 1 धावेच्या मदतीने आपण बघतोय धावसंख्या धाव फलकावरती त्या ठिकाणी झालेली आहे. ती म्हणजे 7. प्रमोद मात्रे त्या ठिकाणी बॅटिंग साठी येत आहे. सुगनाथ सध्या तरी सुगनाथला शांत ठेवले. 4 बॉल मध्ये केवळ 4 धावा केल्यात. ओ उंच गेलाय आणि गेलाय सीमा पार. मिळतोय षटकार. ऍक्शन रिप्ले दाखवत आहेत. हा षटकार जीवनदानाचा फायदा तर घ्यायलाच लागेल.
आणि ही चूक आता मात्र कुठेतरी अंगलट येते की काय. 2 झेल ड्रॉप झाले. एक झेल आपण बघितलं तर तो थोडासा कठीण होता, खूप दूर होते. सचिन पुन्हा एकदा 13 धावा झाल्या धावफलकावरती. समोरच्या दिशेने खेळतायत, फिल्डर येतात लॉंग ऑफरना. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. ऑन दी स्टंप थ्रो देखील येतोय. केवळ एक धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 14. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरमध्ये किमान 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न व्हायला हवा. त्याच्यापेक्षा जास्त झाल्या तर चांगलीच गोष्ट असणार, कारण समोर पडलेसारखा एक ताकदवर संघ आहे. ओहो, बॅटची चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केवळ एक धाव या दरम्यानच्या काळात येते. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 15 धावा 2 षटकं संपन्न झालेले आहेत. या ओव्हरमध्ये आपण बघितलं धावा आलेल्या त्या 10. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या 5 धावा आल्या तर 7.5ची धावगती. प्रोजेक्टेड स्कोर या ठिकाणी दाखवतो 39. पण 39 धावा या ठिकाणी पुरेशा असतील का देखील प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे. एक षटका जरूर आलाय सुगनाच्या बॅटमधून, पण तरी 7.5ची धावगती या क्षणाला आपण बघतायत फार मोठी नाहीये. पण कुठेतरी आता गिअर बदलावे लागतील. टॉप गिअरमध्ये इथून मात्र ही गाडी वेगाने पुढे धावसंख्येची न्यावी लागेल आणि जास्तीत जास्त धावफलक लावण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रमोद म्हात्रे या ठिकाणी आपण बघतायत न्यू बॅटर. कोपर संघ खेळतो आणि नक्कीच या संघाला नेहमीच सपोर्ट करणारे आदरणीय रमेशजी सुकरा म्हात्रे, ज्येष्ठ नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती, अनेक पद ज्यांनी भूषवली. सध्या ते पारायण करतायत. आज 6वा दिवस आहे. 9 दिवस पारायण करावं लागतं आणि नक्कीच गेली 40 वर्ष ते नवनाथांचं पारायण करतात. भरपूर गोष्टींचं पालन त्या ठिकाणी करावं लागतं. नेहमीच नवनाथांची कृपा त्यांच्यावरती राहिलेली आहे. चला वेळ जास्त घेऊ नका. बॉलिंग मार्कवर विजय त्या ठिकाणी तयार होत आहेत. षटक क्रमांक 3. बॅटची एज पण फिल्डर नव्हते. मागे फिल्डर फाईन लेगला. केवळ एक धाव येईल. एका धावीच्या मदतीने 16 धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय. अच्छा, रात्री दिला सामना क्रमांक आपण बघतोय 7वा. यानंतर रेग्युलर फॉर्मॅट मधील मॅच, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच उंबारली वर्सेस सापाड मध्ये असणारे कुशल स्पोर्ट्स सापाड वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. चेंडू जाऊ दिल्या, यावेळेस मात्र पुन्हा टाकावा लागेल. अंपायर वाईडचा इशारा करताय. वेल लेफ्ट होऊ शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. खूप जास्त बाहेर वाईड लाईनच्या पिचिंग झाला होता, त्यामुळे चेंडू जाऊ दिल्या सुगनाथने. धावसंख्या धावफलक 17. ओ हो हो, पाठवला भरपूर लांब सीमा रेषेच्या पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. जावा झाल्या. सुगनाथला जीवनदान देणं फार मागात पडू शकतं. टीम पडलेला. तिसरं षटक 23 धावा झाल्या आहेत. 2 चेंडू झालेले आहेत आणि काय जबरदस्त टायमिंग. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सुपर टायमिंग. धावसंख्या 23 धावफलकावरती. सुगनाथला नक्कीच ती संधी दिलेली आहे, नियतीने दिली आहे, त्याचबरोबर फिल्डिंग करणाऱ्या संघाने दिलेली आहे. 2 झेल ड्रॉप झालेले आहेत. एक कठीण होता, एक सोपा होता. हो हलकसा अपील. अंपायर सांगतात हाईट फॅक्टर आहे. उसळणारा चेंडू होता, इष्टांच्या वरून निघणारा चेंडू होता. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. लेग बायच्या रूपाने ही धावसंख्या धावफलकावरती 24. चांगलं कमबॅक होतं त्या ठिकाणी विजयांचं. षटकारानंतर आपण बघितला चेंडू बॅटवर घेता आला नाही. पुन्हा एकदा विजय. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती स्ट्राईकला येत आहेत प्रमोद म्हात्रे. ओहो, संपर्क नाही. अपील पुन्हा एकदा. धावचीची संधी. यावेळेस मात्र थ्रो अंडरम पद्धतीने गेला होता, पण थोडा वरून गेलाय. लेग बायचा इशारा पुन्हा एकदा. काय कमबॅक आहे बघा विजयांचा. एक षटकार आला, त्यानंतर दोन्ही चेंडू गुडल्यात आपण बघितले. दोघांनाही त्या ठिकाणी ते मिडल करता आले नाही. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ते म्हणजे 25 धावा झाल्यात. यावर्षी 2 चेंडू शेष. 2 to go.
गोलंदाज तयार, पुन्हा एकदा विजय. स्ट्राईकला सुगनाथ उर्फ लारा. ड्राईव्ह केलाय, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर डीप मधून फार वेगाने येत आहेत. वाईड लॉंग ऑन वरनं पण थ्रो त्या ठिकाणी थोडासा खराब. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. षटकार आला होता पण त्यानंतर गोलंदाजी अप्रतिम आपण बघितली विजयांची. आतापर्यंत 5 चेंडू 10 धावा दिलेल्या आहेत. त्या 10 धावसंख्येमध्ये आपण एक षटकार बघितला आणि बाकीच्या 4 चेंडू मध्ये केवळ 4 धावा आलेल्या आहेत. प्रयत्न सुरू आहे, मोठ्या फटक्यांच्या शोधात जरूर आहेत पण त्या पद्धतीचे चेंडू मिळत नाहीयेत आणि गोलंदाजी अत्यंत चांगलं कमबॅक त्या ठिकाणी आपण बघतोय विजयचं. 19 वरती सुगनाथ खेळतोय. ऑन साइडला स्कोअर ऑफ द विकेट. फिल्डर मिड विकेट वरनं फार वेगाने चेंडू कव्हर करण्यासाठी येत आहेत. कव्हर करतील, थ्रो करतील तोपर्यंत या 2 धावा दरम्यानच्या काळात. नाना होते डीप मध्ये आणि अशा प्रकारे आपण बघता षटक 30 संपन्न झालंय. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 29 धावा झाल्यात. 9.67 धावांची गती बघायला मिळते. बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये किती धावा येतात. का तर सुगनाथची थोडीशी दमछाक झालेली आहे कारण की सलग दुसरा सामना खेळत आहे. का तर आपल्याकडे त्यांना विश्रांती देण्यासाठी आपल्याकडे वेळही नव्हता कारण की ऑलरेडी आपण थोडीशी ऍडजस्टमेंट केली आहे. त्याचबरोबर थोडंसं आपण उशिराने मॅचेस सुरू झाल्या तर थोडंसं पाणी पित आहेत सुगनाथ. बघूया भरपूर दमछाक झाली कारण मगाशी 50 धावांची एक मॅरेथॉन इनिंग त्यांनी साकारली 51 धावांची आणि लगेचच मैदानावरती उतरले. रेस्ट अजिबात मिळाला नाही. तर बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये किती धावा येतात. अखेरचं षटक त्या ठिकाणी घेऊन येत आहेत सुभाष ठाकूर या संघाचे अष्टपैलू खेळाडू. तर बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये काय घडतंय. स्ट्राईकला प्रमोद म्हात्रे आहेत. बॉलिंग मार्क वर तयार सुभाष ठाकूर. अखेरचं षटक. चेंडू जाऊ दिलाय. वाईड बॉलचा इशारा अंपायर करत आहे. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू होता. 1 धाव ऍड वेल. धावसंख्या धावफलकावरती 30. शशांक पाटील पंचांच्या भूमिकेत मॅन फ्रॉम संदर्भ. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत रमेश म्हात्रे उर्फ मेख्या आणि त्यानंतर दशरथ सोरखादे मॅन फ्रॉम दावडी. ओहो, बॅट फार वेगाने फिरवली होती पण मिडल नाही झाला. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक. अखेरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. इथे डॉट चेंडू जाणं मागात पडू शकतं आणि डॉट चेंडू आले तर एक मोठं लक्ष उभं करता येणार नाही कोपरला. सुभाष ऑन साइडला स्वीप करतात. विजय डीप मध्ये केवळ 1 धाव. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण विजयांचं आपण बघितलं. केवळ 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 31. 4 चेंडू शेष आहेत. लारा स्ट्राईक वरती येतोय. 10 चेंडूत 21 धावा लाराने वैयक्तिक केल्यात. 210चा स्ट्राईक रेट लाराचा बघायला मिळतोय. गोलंदाज सुभाष. लारा तयार. त्या ठिकाणी आपण बघतायत सामना करतील सुभाष यांचा. प्रोजेक्टेड स्कोर 46 दाखवतोय पण त्याहीपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करतील किंवा इथून रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. ड्राईव्ह केला, अलंद ग्राउंड चेंडू गेला लॉंग ऑफला. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत आणि बघा धावचीची संधी. इथे या संधीचं सोनं झाले. फलंदाज बाद होतात प्रमोद.
30 धावा. न्यू बॅटर विनोद येत आहेत. बघूया आणखीन 2 चेंडू शेष आहेत. न्यू बॅटर दीपकच्या सोबतीला विनोद येत आहे. हो, सुंदर फटका हवेतून खेळलेले आहेत. लॉंग ऑफला फील्डर तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण बघा, कमिटमेंट बघा. प्रल्हाद ठाकूर सातत्याने इम्प्रेस करतायत. मगाशी आपण त्यांचे एफर्ट्स बघितले. झेल पकडता आला नाही पण प्रयत्न जबरदस्त झाले होते. त्या धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते म्हणजे 35 धावा. अखेरचा चेंडू बघूया. मोठा फटका आला तर षटकार वगैरे आला तर 40च्या पुढे धावसंख्या जाऊ शकेल, पण चांगलं कमबॅक केलं. गोलंदाज तयार. सुभाष वेळ जास्त घेऊ नका. हो, यावेळेस मात्र मागे आणि काही मिळणार नाही. स्ट्राईक हातात आहे ना बॉल. अंपायर आउट. रनआउट नाहीये. अंपायर 40 रूल्स आहे. आता माघार दिलगिरी व्यक्त करतायत. होतं असं कधी कधी सांगितलं असं स्ट्राईक रोटेट नाही करू शकत. चला, झालं ते झालं. तर धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ते म्हणजे 35 आणि 36 धावांचं लक्ष चेस करायचं आहे. ते म्हणजे आदर्श 11 क्रिकेट संघ पडलेला 24 चेंडूमध्ये. चला, या दोन्ही संघांच्या कर्णधार उंबारली आणि सापाड. कॅप्टन लवकरात लवकर या. 4 ओव्हरची मॅच आहे. नेक्स्ट मॅच पंढरनाथ दादा भोईर यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आहेत. सापाड एका बाजूला, दुसऱ्या बाजूला उंबारली. कॉल सापाडच्या कॅप्टनचा असेल. जय पिंपळादेवी चषक असा कॉल आहे आणि येस, कॉल आलाय. टॉस जिंकला तो सापाडने. फक्त डिसिजन सांगा सापाड. महेश फिल्डिंग ते करणार आहेत. उंबारली टीम तुम्हाला बॅटिंग करायचे. जो असेल रेग्युलर फॉर्मॅटचा पुढचा सामना. इट्स सो टू कॉम्बॉक्स. थँक्यू. चला, बॅट्समन लगेच पाठवा. पडले संघ पडले पोटी प्लस संघाला 36 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. काल आपण पाहिलं तर श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप आणि मंगेश 11 वाडेकर हे 2 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले आणि रेग्युलर मधून जुनी डोंबिवली संघ सेमी फायनल मध्ये. अशोक पाटील यांच्या माध्यमातून सर्व समालोचकांसाठी कॉम्प्लिमेंट तुम्हाला पाहायला मिळते. जे फडके पडायचे आहेत सलामी जोडी आपण बघतोय. सचिन आणि संतोष ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. 2000 रुपये अशोक पाटील यांच्या माध्यमातून विनोद पाटील यांच्यासाठी. 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. ती बघा संतोष आणि सचिन ठाकूर. चला, मॅच लगेच सुरू करा. जुनी बऱ्याचशा मॅचेस आहेत. यानंतर उंबारली संघ बॅटिंग करेल. सापाडने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर अडिवली 40+ चोळेगाव 40+ सुद्धा मॅच आहे. तुम्ही घाई करा जराशी. यानंतरच्या मॅच मध्ये ज्यावेळी उंबारली संघ बॅटिंग करेल, करण खान आपल्यासोबत जोडले जातील खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. मनोज दादा मात्रे यांना तुम्ही बघू शकाल. सातत्याने संघाला सपोर्ट करताना थोडंसं दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे ही स्पर्धा ते खेळू शकले नाहीयेत. एक चांगले गोलंदाज आहे, त्यांचे सुपुत्र सुद्धा खूप चांगलं लेदर बॉल क्रिकेट खेळतात. फारचा मी उल्लेख करेल मनोज मात्रे. अंडर क्रिकेट मध्ये भरपूर प्रसिद्धी मिळाली कोपरगावाला. खऱ्या अर्थाने नामदेव मात्रे स्मृती चषक ही स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली.
सचिन म्हात्रे बघा सामना एन्जॉय करत असताना क्रिकेट नेहमीच ते पसंत करतात. सामन्याला सुरुवात होते. लक्ष या मॅच मध्ये 36 धावांचे मात्र बघायचं पहिल्या षटकात. पहिलाच बॉल सचिन ठाकूरचा फेवरेट फटका आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार. वॉच क्रिकेट खेळत असताना सचिन ठाकूर जो विभात आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार दीपकच्या विरोधात. पॉवर प्लेचं षटक 36चं टार्गेट आहे. जर हे टार्गेट मोठं करायचं असेल तर बॉलिंग चांगली करावी लागेल. दुसरा बॉल मिड विकेटच्या दिशेने. पॉवर प्लेचा योग्य वापर. क्षेत्रक्षण डीप बंद वेगाने आले. प्रयत्न चांगले केले होते. मात्र रमेश म्हात्रे सांगतात की हाई बॉल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. चांगली सुरुवात करत असताना सचिन ठाकूर तुम्ही पाहतायत. यावर्षी वाडेकरच्या विरुद्ध अर्धशतक सुद्धा तुम्हाला सचिन ठाकूरचं पाहायला मिळालं होतं सप्रा मैदानमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले चेंडूला पाठवून दिलंय कव्हरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. सलग तिसरा चौकार. ठाकूर चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये बघा सलग तिसरा चौकार. 36चा पाठलाग करत असताना आदर्श 11 पडले 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये नाना नव्हते मात्र या मॅच मध्ये त्यांनी कमबॅक केला. हाही फटका चांगला. एक सिंगल मिळाली. एक धावसंख्या पुढे सरकली ती 13 वरती. नितीन भोर यांना तुम्ही बघू शकाल. मोठा काऊ संघ आपण बऱ्याच 10 पेक्षा जास्त स्पर्धा यावर्षी जिंकल्यात. आताच अध्यक्ष चषक स्पर्धा ती मोठा काऊ संघाने जिंकली. नागावची नाईट स्पर्धा आपण पाहिली. कोपरची स्पर्धा तुम्ही पाहिली. खंबाळपाड्याची स्पर्धा बऱ्याचशा स्पर्धा जिंकल्यात. हाही फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. संतोषच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. सुखनाथने पहिलं षटक टाकलं होतं या मॅच मध्ये. दीपकचा वापर केला आणि बघा दीपकने धावा खर्च केला. अशोक सांगतात आम्हाला 19. आता चेंडू शिल्लक आहे. 18 धावा करायच्या फक्त 17 या मॅच मध्ये. सुपर 8च्या दिशेने वाटचाल करत असताना आपण बघतोय आदर्श 11 पडले 40+ संघ. सचिन ठाकूर पहिल्याच ओव्हर मध्ये थोडासा थकान महसूस करतायत. 40+ खेळाडू आहेत. 18 बॉल 17 रन्स या मॅच मध्ये करायचे. कोपर संघाने पहिल्या मॅच मध्ये मनपाडा संघाला पराभूत केलं. पडले संघाने घेसर संघाला पराभूत केलं. त्याचं कारण सुभाष ठाकूरचा जो विजयाचा षटकार 2 बॉल 6ची गरज असताना मिड विकेटच्या वरून ठोकलेला. प्रल्हाद ठाकूरने सुद्धा चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. विसरून चालणार नाहीये. प्रत्येक खेळाडूने अशोक योगदान दिलं. नाना नव्हते संघामध्ये मात्र नानांची कमी भासली नाहीये. नितीन यांनी सुद्धा गोलंदाजी चांगली केली. सुभाष नितीनने बघा एक षटकात 12 धावा दिल्या होत्या. सचिन ठाकूरने 15 दिल्या होत्या. विजयने शेवटच्या बॉल मध्ये 5च धावा दिल्या होत्या. विजय पाटीलने मैचा बॉल आपण बघतोय. शॉट फायनल चांगली फिल्डिंग. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 20 वरती आपल्या पाहायला मिळते. जबरदस्त सुरुवात पडली 40+ संघ. सचिन ठाकूरने अध्यक्ष चषक मध्ये 6 बॉल 8 धावाही अपोजिट टीमला करून दिल्या नव्हत्या.
सध्या ते बॅटिंग करतायत. संतोष स्ट्राईक एंडला आहेत. पुढचा बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. संतोष हेच सांगताय सरळ बॅटने धावा येत आहेत. मग रिव्हर्सचाही वापर करूया आणि रिव्हर्सच्याही माध्यमातून आलेला चौकार. मात्रेच्या विरोधात बघा चौकार. जिथे ज्युनियर प्रेम भोर होते त्यांच्या दिशेने चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. 16 बॉल मध्ये आता फक्त 12 करायचे. पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. आता चेंडूने मॅचचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. आदर्श पडले संघ आपण मध्ये या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 रन्स करायचे आहेत आणि तुम्ही जिंकलात तर थेट सुपर 8 मध्ये तुम्ही क्वालिफाय व्हाल. या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी बाईक हे मात्र फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीत, लक्षात घ्या. सेमी फायनल पर्यंत धावा आणि विकेट काउंट होतील. एक सिंगल इथे मिळाली. एक धावसंख्या पुढे सरकते ती 25. काल शेवटच्या बॉलवरती एका धावेने सामना जिंकला मंगेश 11 वाडेकरने. आणि जर तीच मॅच विनोद जर रेग्युलरची असती तर आकाशी संघ जिंकला असता. सपाटचे कॅप्टन यायचे आयोजकांशी संपर्क करायचा. सपाटचे कॅप्टन व्हाईट बॉल. एंड विकेट आहे. व्हाईट बॉल आहे मात्र फलंदाज लीड विकेट झाले. रन ऍड होईल ना. रन नाही का? रन मिळेल ना व्हाईटचा. रन कसा नाही मिळणार? रन भेटेल ना. नो बॉलला रनआउट झाला तरी रन मिळेलच ना. 27 धावा झाल्यात. पुढचा बॉल चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. तेरा बॉल 9 या मॅच मध्ये अजूनही करायचे. इथे मात्र बघा चांगला फटका होता. गलीमध्ये क्षेत्ररक्षक धाव घेतली नाही. विनोद काय कारण असेल धाव घेतली नाही बघा. नकार दिलाय नानाला. 12 बॉल मध्ये 9 करायचे अजूनही. सपाटचे कॅप्टन जरा आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. सपाट टीम कॅप्टन आयोजक सूचना करतायत. रोहित पाटील. बारा चेंडू 9 धावा या मॅच मध्ये करायचे. मनीष आहेत मला वाटतं सपाटचे कॅप्टन. बघा ना किती वेगाने आलेत ते. मनीष बडवी, पिंट्या शेट पाटील बघा पुरस्कर्ते सामना एन्जॉय करतात. नाही डान्स भरपूर केला ना मुंबार्लीच्या स्पर्धेत. 12 बॉल 9 रन्स या मॅच मध्ये करायचे. बारा चेंडू 9 धावा या मॅच मध्ये करायचे. सुगणात आलेत. ज्या सुगणात मागच्या मॅच मध्ये पहिली ओव्हर टाकली होती, ज्याच्या बॅट बद्दल तुम्हाला अर्धशतक पाहायला मिळाले या स्पर्धेत. क्लीन बॉल. फलंदाज संतोषची काही समाप्ती मगाशीच उल्लेख केला की सुगनाथ सारखा गोलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये का आला नाही आणि आल्याला त्यांनी तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर पहिलीच विकेट घेतली.
हेच सांगत असताना कुपर 40+ पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. उंबारली आणि सापाड. उंबारली संघ आपली बॅटिंग आहे लक्षात घ्या आणि सापाड संघ जशी मॅच संपेल आपल्याला लगेच फिल्डिंग लावायची. बॅट्समन सुभाष आलेत, सुभाष ठाकूर ज्याने विजयाचा षटकार मारला होता पहिल्या मॅच मध्ये. सुभाष ठाकूर सेकंडला मात्र सुगनाथ हलक्या हाताने खेळत आहेत. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली, नानाकडे स्ट्राईक रोटेट केली. 10 चेंडूमध्ये 8 करायचे आहेत. 10 चेंडूमध्ये 8 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पडले संघाचे ट्रम्प कार्ड आपण बघू. मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर मात्रे उर्फ नाना. इथे फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवून दिलंय का सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. उल्लेख केला ना आदर्श पडले फुटबॉल संघाचे ट्रम्प कार्ड आहेत. त्याच पद्धतीने फटका खेळेल बघा. चौकार. 9 बॉल मध्ये आता 4 करायचे. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी आदर्श 11 पडले फुटबॉल संघ. पहिला मॅच आपण पाहिलं तर 5:30 वाजता खेळले होते, मात्र आता मॅच आपण पाहिलं तर जवळजवळ आपण पाहिलं इथे ड्रॉप. नाही फिल्डर काय सांगते चेक करायचं वाटतं. चला 2 धावा मिळालेत, चेक करूया. ओमसा MTC स्पोर्टच्या माध्यमातून आपण चेक केलं जाते. फलंदाज चला आतमध्ये होते, सेफ होते. एकाच धावेची गरज आहे. एका धावेची गरज आहे. आणि इथे मात्र ज्या सुभाषने पहिल्या मॅच मध्ये विजयाचा षटकार मारला होता त्या सुभाषच्या बॅटमध्ये विजयाचा चौकार आला आणि पडले संघ पोहोचला या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये पोहोचणारा आजच्या दिवसातील पहिला संघ. अभिनंदन. कॅप्टन रवी बघा खुश आहेत भरपूर. नाही कॅप्टनशिप चांगली नाही या मॅच मध्ये. भवेश आमचे स्कोरर भवेश पाडे यांचे भाऊजी सुद्धा आहेत. सचिन ठाकूर यांचे सुपुत्र सुद्धा लकी ठरलेत. पहिल्या मॅच पासून ते होते. मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करणार लगेचच. पडले संघ लगेचच कारण आपल्या सोबत जोडले जातील सुपर 8 मध्ये.